नमस्कार. तुम्ही तुमच्या शेतात किंवा घराजवळ बोर घ्यायचं ठरवलंय, पण एकच प्रश्न समोर उभा राहतो, तो म्हणजे इथे पाणी आहे का नाही. कारण यावरच ठरणार आहे तुमचे हजारो रुपये पाण्यात जाणार की खरोखरच पाणी मिळणार. मग सुरू होतो शोध चांगल्या पाण्याचा. एक व्यक्ती हातात काठी आणि नारळ घेतो आणि काही वेळ चालल्यानंतर म्हणतो इथे पाणी आहे. तोच व्यक्ती म्हणजे पाणारी. काठी अचानक खाली वागते, नारळ हातात फिरायला लागतो आणि तो खात्रीने म्हणतो इथे बोर घ्या, इथे पाणी आहे. काही लोकांच्या मते जमिनीखालील पाण्यामुळे एनर्जी वेव्स आणि मॅग्नेटिक फोर्स निर्माण होतात आणि त्यामुळं काठी वागते, नारळ फिरतो. पण विज्ञान काय सांगतं? विज्ञान काय सांगतं हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. विज्ञान स्पष्ट सांगतं असा कोणताही पुरावा नाही की काठी किंवा नारळ पाणी डिटेक्ट करू शकतात. मग काठी आणि नारळ हलतात कसे? त्याच्या मागे काय कारण आहे? त्याच्या मागे कारण आहे आयोडिओ मोटार इफेक्ट. आयोडिओ मोटार इफेक्ट म्हणजे काय हे अगोदर आपण जाणून घेऊयात. हा एक वैज्ञानिक मानसशास्त्रीय परिणाम आहे. याचा अर्थ आपल्या मेंदूमध्ये येणारे विचार आपल्या शरीराला नकळत हलवतात. म्हणजे आपण जाणीवपूर्वक काही करत नाही तरीही आपले स्नायू आपल्याला अलगद हलवतात. उदाहरणार्थ, पानाडी इथे पाणी आहे असा विचार तेव्हा तो करतो, तेव्हा मेंदू सिग्नल देतो आणि त्याचे हात हलके हलतात आणि मग त्याच्या हातामध्ये असलेला नारळ किंवा काठी ही सुद्धा त्याच्या नकळत हलते. पण इथे एक ट्विस्ट आहे. पाणेरी लोक पूर्ण चुकीचे नसतात, कारण ते फक्त काठी किंवा नारळ यावर अवलंबून नसतात, तर त्यांच्या मागे असतो वर्षानुवर्षाचा अनुभव. ते शांतपणे परिसर पाहतात, जमिनीचा रंग बघतात. जिथे जमीन थोडी काळसर किंवा ओलसर असते तिथे पाण्याची शक्यता जास्त असते. ते झाडांकडे लक्ष देतात. काही विशिष्ट प्रकारची झाडे, त्यामध्ये वड, पिंपळ, आंबा किंवा गवताचा दाट पट्टा, या भागात सुद्धा पाण्याचं प्रमाण असण्याची शक्यता दाट असते. त्याचबरोबर खडकाचा भाग, मातीचा प्रकार, पाण्याचा उतार या सगळ्यांचा ते अंदाज बांधत असतात. त्यांचं नॅचरल ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असतं आणि या सगळ्या अनुभवाच्या जोरावर ते एक अंदाज बांधतात आणि त्यांनी बांधलेला अंदाज तेव्हा त्याचा सिग्नल त्यांच्या मेंदूला जातो, तेव्हा त्यांच्या नकळत त्या हातात असलेली जी काठी आहे किंवा नारळ आहे ते आपोआप हलतात. पण जर तुम्हाला खरंच खात्रीशीर पाणी शोधायचं असेल तर काही योग्य पद्धती आहेत. त्यामध्ये जिओलॉजिकल सर्वे, ग्राउंड वॉटर डिटेक्शन मशीन, सॅटेलाइट इमेजिंग या काही ठराविक मेथड्स आहेत की त्यांच्या मागं सायन्स आहे आणि या मेथड तुमचे पैसे वाचवू शकतात. म्हणून तुम्ही बोर घेणार असाल तर निर्णय विश्वासावर नाही तर विज्ञानावर घ्या. कारण एक चुकीचा अंदाज आणि हजारोचं नुकसान